हाय हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग बघा आहे दिवाळीचे व्लॉग. काय मी पोस्ट केले नाही कारण ह्यावर्षी आम्ही दिवाळी केली नाही, माझे सासरे वारले त्यामुळं. तर आज आहे बघा भाऊबीज. तर भाऊबीजेसाठी आता वाजलेले आहे 3 आणि आमच्या नंदनबाई येणार आहे त्यामुळं झालेला आहे पोळ्यांचा स्वयंपाक. तर तुम्हाला दाखवते काय काय केलं ते. आता बघा हे डाळ शिजवून मी परतून घेत आहे. गुळ हे टाकून विलायची ही चांगली, सुंठ, बडीशोप, जायफळ टाकून डाळ परतायला ठेवली. अजून परत तीच इकडे मी गुळवणी करून ठेवलेली आहे बघा. कोणाकोणाला आवडती, आम्हाला पोळी बरोबर आवडते. हे काढलेलं आहे येळवणी, पण हे मी नंतरनं म्हणजे संध्याकाळी आमटी करायची कारण त्या उशिरा येणार आहे ते ना संध्याकाळी, त्यामुळे फक्त म्हटलं डाळ करून घ्यावी. म्हणजे कसं पुरण एकदा वाटून ठेवलं ना मग पोळ्या करायला वेळ लागत नाही. आणि हे बघा हा पडलेला आहे भांड्यांचा पसारा, भांडी घासून घ्यायच्यात. पोळ्यांचा स्वयंपाक म्हटलं ना लय पसारा पडतो. आणि काल बघा बुधवार होता, काल आणलं होतं नॉनव्हेज आणि त्यात थोडी भाजी शिल्लक होती, पण मी काय गुरुवारचं खात नाही त्यामुळं आता मी काय खाते तुम्हाला दाखवते. आता जेवण करणार. पहिलं जेवण केल्यानंतर ना ती सगळी भांडी घासायची, डाळ परतायची आणि मग जरा वेळ झोपल तोपर्यंत येतील त्या 5 वाजेपर्यंत. मग त्यानंतर संध्याकाळी पोळ्यांचा स्वयंपाक करायचा. आज खूप घाई गडबड गोंधळ, भरपूर पाहुणे येणार आहेत. आणि जर संध्याकाळी ब्लॉग शूट केला तर नक्की भाऊबीजेचा ब्लॉग मी टाकेल. चला बाय, सगळ्यांना हॅपी भाऊबीज.